नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? चला तर मग आजच्या नाईट रुटीनच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज नाईट रुटीन शेअर करते आणि इथे रात्रीचं काम माझं कसं असतं बघा. आता किचन ओटा किती खराब झालेला आहे बघा. रात्री 10:30 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत आणि चला तर मग आता हे काम आवरून घेऊया. त्याशिवाय झोप नाही लागणार, हो की नाही? कारण सकाळी उठून पुन्हा किचनमध्ये यावं लागतं आणि हा सगळा पसारा बघितला की डोक्याला ताप होऊन जातो अगदी. कारण सकाळी उठेपर्यंत किचन अगदी स्वच्छ असलं तर मग कसं छान वाटतं आणि सगळी कामं देखील पटापट करायला काय वाटत नाही. पण रात्रीचं सगळं तसंच टाकून ठेवलं की सकाळी मग हे सगळं आवरण्यात वेळ जातं. त्यामुळे म्हणून मी असं करते. आणि कसं सकाळी स्वयंपाक करत असताना आपली भांडी ऐनकेनाची पडत असतातच आणि जास्त काम आपलं कसं स्वयंपाकामध्ये कमी आणि सिंकमध्ये आपलं काम जास्त होतं. 2-2 मिनिटाला हात धुवावे लागतात आणि पुन्हा स्वच्छ करावे लागतात, हो की नाही? आता मी स्वयंपाक करत असेल तर माझं तर तसंच होतं. अजून कोणाला हा एक्सपिरियन्स आहे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि आपले हात जास्त सारखे ओले होत असतात, नळाखालीच जास्त हात असतो. काहीही घेतलं तरी खूप धुवून वगैरे घ्यावं लागतं. सारखे हात ओले होतात, पुन्हा नॅपकिनला पुसून कोरडे करावे लागतात, पुन्हा दुसऱ्या मिनिटाने ओले होतात हात. हे रोजचंच आहे आणि त्यामुळे खूप असं किचकट वाटतं काम आणि खूप कंटाळा येतो आणि यामध्ये किती वेळ निघून जातो आपला किचनमध्ये काम करता करता कळतच नाही. आणि जर असंच झालं आज दिवसभर ना, सगळं काम करून घेतलं म्हटलं तर रात्री सगळी जेवढी भांडी पडतील सगळी घासून घेते आणि तेव्हाच किचन ओटा मी स्वच्छ करते. कारण दिवसभर आता पुन्हा काही ना काही केलं जातं, शिजवलं जातं यावरती आणि त्यामुळे ते कसं तेलकट होतं, पुन्हा सगळा धूर उडतो आणि तेल इकडे तिकडे पसरतं आणि जे काही शिजवायला ठेवलेलं असतं मसाला वगैरे ते उडतं इकडे तिकडे. त्यामुळे म्हटलं दिवसभर जाऊ दे, आता धुतल्यानंतर पुन्हा घाण होणारच. मग त्यापेक्षा काय करते, रात्रीच सगळं भांडी पडतात ते सगळे घासून घेते आणि ओटा पण रात्री स्वच्छ करून ठेवूया. म्हणजे सकाळी कसं एकदम काम सोपंच आणि असं किचन बघितले ते की तरी स्वच्छ वाटतं, मनाला देखील चांगलं वाटतं बघायला. म्हणून असं तर ओटा पण इतका तेलकट होतो ना, काही सांगायला नको. आजूबाजूचा जे एरिया असतो ना, फरशी असते ते किचन वॉल, तर ते देखील खूप असं डर्टी होऊन जातं आणि खूप त्याच्यावरती तेलकट थर जमा झालेला असतो. आता बघा सगळं घासून काढले आणि भांडी ना मी ऑलरेडी थोडी घासली होती, जास्त होती ना त्यामुळे थोडी घासली होती. आणि त्यानंतर पुन्हा जी काही राहिलेला भात वगैरे कुकरमधनं काढला, आमटी वगैरे काढली शिल्लक राहिलेली थोडीफार आणि ती सगळी काढून कधी ती पण घासून घेतली, असं केलं. आणि चला आता बघा इथे सगळं ओटा सगळा स्वच्छ करून झालेला आहे आणि किचन सगळं आता आवरून घेतलं आणि शेगडी देखील अगदी चकाचक करून घेतलेले. कारण असं मला आहे असं ठेवून झोपायला आवडतच नाही आणि म्हणतात ना की रात्रीचं किचन ओटा असं घाण ठेवून झोपलं की लक्ष्मी घरात राहत नाही. तर त्यामुळे आपलं घर कसं स्वच्छ असायला हवं आणि त्याबरोबर आपलं मनही असायला हवं. चला मग मंडळी, आता 11:30 वाजलेले आहेत आणि हा रुटीनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया आपण असंच नवीन छानसा ब्लॉग घेऊन. तोपर्यंत सर्वांनी घ्या काळजी. टेक केअर, बाय.